1998 साली ममता बॅनर्जींनी तृणमूल काँग्रेस या पक्षाची स्थापना केली। त्यावेळेला सगळ्यात जास्त आनंद जर कुणाला झाला असेल तर तो बीजेपीला, कारण काँग्रेस हा बीजेपीचा सर्वात मोठा प्रतिस्पर्धी होता। तो पश्चिम बंगालमध्ये कायमचा संपला। पण जवळजवळ 30 वर्षांमध्ये परिस्थिती अशी बदलली की आज ममता बॅनर्जींचं अस्तित्व पूर्णपणे धोक्यात आलेलं आहे आणि कदाचित ते संपण्याच्या मार्गावर आहे। कारण परवा 2 महिन्यापूर्वी ज्या निवडणुकांचा निकाल लागला त्यानंतर ममता बॅनर्जींचा पक्ष पूर्णपणे फुटलेला आहे। 80 आमदार निवडून आले होते, त्या 80 पैकी 65 आमदार सोडून गेले, 20 खासदार सोडून गेले आणि तरी देखील पक्ष तरी हातात आहे म्हणावं तर पक्ष देखील हातात राहिला नाही, अशी भयानक परिस्थिती झालेली आहे। याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये शिवसेना, राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष फुटलेले होते, आमदार फुटले, खासदार फुटले। पण सगळं जरी झालं असलं तरी किमान काही गोष्टी या पक्षाध्यक्षांच्या हातात होत्या, त्या मात्र ममता बॅनर्जींना हातात ठेवता आल्या नाहीत। अशी गोष्ट त्यांच्या बाबतीत घडली जी आजपर्यंत कधीच घडलेली नव्हती। त्यामुळं ममता बॅनर्जींना राजकारणातून पूर्णपणे संपवायची आणि त्यांचा बाजार उठवायची व्यवस्था बीजेपीनं केलेली आहे की त्यांच्याच आमदारांनी केले की कोणी पडद्यामागं हा खेळ खेळते कळत नाही। पण नेमकं काय काय घडलंय, कसं कसं घडलंय सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये। मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा। प्रीता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली टीएमसीचा एक गट फुटला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जवळजवळ 60 आमदार हे बाजूला पडले आणि त्यांनी आपला एक वेगळा गट स्थापन केला आणि त्यांनी सांगितलं की खरी टीएमसी आमचीच, म्हणजे तृणमूल काँग्रेस पक्षावरती आमचाच अधिकार आहे। जसं महाराष्ट्रामध्ये शिवसेना 2 झाल्या, राष्ट्रवादी काँग्रेस 2 झाल्या, मग चिन्हाची लढाई झाली, अशाच प्रकारच्या गोष्टी तिथं देखील घडल्या। यामध्ये काही वेगळं घडलेलं नाही, ते तिथं देखील चालू आहे। आणि टीएमसी मध्ये आता सध्या मात्र टीएमसीचं जे बहुमत आहे, बहुमताची जी आकडेवारी आहे ती टीएमसीची रितब्रता बॅनर्जी यांच्या बाजूने आहे। त्यामुळे झालंय असं की ममता बॅनर्जी भलेही पक्षाच्या अध्यक्ष एवढे वर्ष होत्या पण तरीही ते अध्यक्षपद किंवा कुठलंही पद आता त्यांच्याकडे राहिलं नाही। मग टीएमसीच्या बाबतीत आणि पश्चिम बंगालच्या बाबतीत काहीतरी वेगळं होतंय, म्हणजे काय होतंय तर ते वेगळं होतंय पक्षाच्या कार्यालयाच्या बाबतीत। तर इथे एक महत्त्वाची घटना घडली 3 जुलैला, म्हणजे कालच। यामध्ये रितब्रता बॅनर्जी, फरहाद हकीम, जावेद खान, संदीपान साहा आणि पक्षाचे जे खजिनदार होते असे 5 जण काल गेले टीएमसीच्या तृणमूल भवन नावाचं जे मेट्रोपॉलिटन एरिया मधलं जे ऑफिस आहे, टीएमसीचं हेडक्वार्टर आहे, त्या हेडक्वार्टरमध्ये गेले आणि त्या हेडक्वार्टरमध्ये या सर्वांनी, म्हणजे हे सगळे बंडखोर आमदार आहेत, यांनी सगळ्यांनी जाऊन तिथं एक मीटिंग घेतली। ही मीटिंग झाल्यानंतर जेव्हा ते मीटिंग मधून बाहेर पडले त्यावेळेला पक्षाच्या कार्यालयाला जे कुलूप होतं ते कुलूप त्यांनी पूर्वीचं काढून फेकून दिलं आणि नवीन कुलूप घातलं। याच्याच बरोबर बाहेर पोलीस उभे केले। अर्थात पोलीस हे आता राज्य सरकारच्या हातात आहेत। आतापर्यंत ममता बॅनर्जींनी पोलिसांना नाचवलं, यावेळेला सुवेंदू अधिकारी पोलिसांना नाचवतात। याच्याशिवाय आता तिथं सीआरपीएफ देखील आहे। त्यामुळं बाहेर एक बोर्ड देखील लावला, या बोर्डावर लिहिलं ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस आणि खाली चेअरमन म्हणून नाव लावलं अरूप रॉय यांचं। आता इथं ममता बॅनर्जींचं नाव नाही, फोटो नाही, काहीच नाही। झालं काय तर पूर्ण पक्ष, पक्षाचं कार्यालय, तृणमूल भवन सगळं आता बंडखोरांचं झालं। त्यामुळं ममता बॅनर्जींचा अधिकार राहिला नाही। आता ममता बॅनर्जींच्या वतीनं त्यांचे जे नेते आहेत कुणाल घोष हे तिथं पोहोचले। कुणाल घोष यांनी बघितलं तर पक्षाच्या कार्यालयाला कुलूप लावले, त्यांच्याकडे किल्ली नाही। मग त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट दिली की काही लोकांनी आमच्या पक्षाचं कार्यालय फोडलं आणि आपल्या ताब्यात घेतलंय आणि ते चुकीच्या पद्धतीने घेतले। पोलिसांनी कंप्लेंट लिहून घेतली, पण मुद्दा असा आहे की हे कार्यालय त्यांनी आता कायमचं गमावले। त्यांनी पुढे सांगितलं की जे भाडेकरू म्हणून राहायला आले त्याच भाडेकरूंनी, त्याच बंडखोरांनी आमचं घरच ताब्यात घेतलं वगैरे वगैरे प्रतिक्रिया त्यांनी माध्यमांना दिल्या। पण याचा काही आता उपयोग होणार नाही, कारण हे बंडखोरांच्या ताब्यात आता पूर्णपणे गेले। आता या गोष्टींचा निकाल कोर्टामध्ये किंवा इलेक्शन कमिशनकडे लागेल आणि महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत कोर्टाचा निकाल किती महिन्यांपासून आणि किती वर्षांपासून पेंडिंग आहे ते तुम्हाला माहितीच आहे। आणि ममता बॅनर्जींच्या बाबतीत एवढाच विषय मर्यादित नाही, म्हणजे फक्त तृणमूल भवनचा ताबा घेतला किंवा पक्षाचं चिन्ह मागितलं एवढंच नाही, तर हा जो बंडखोरांचा गट आहे त्यांनी पक्षाची असणारी सर्व मालमत्ता देखील आपली आहे म्हणून सांगितलंय आणि त्याच्यावर देखील दावा ठेवलाय। आता तृणमूल काँग्रेस पक्षाकडे जवळजवळ 440 कोटी रुपयांचे फंड्स आहेत। हे 440 कोटींचे फंड्स वेगवेगळ्या एचडीएफसी बँकेच्या अकाउंट्समध्ये आहेत। आता सध्या या बंडखोरांनी त्याच्यावर दावा केल्यामुळं हायकोर्टानं, म्हणजे कलकत्ता हायकोर्टानं हे सगळे फंड
फंड्स फ्रीज केलेले आहेत, त्यामुळे ते कुणीही विड्रॉ करू शकत नाही. या परिस्थितीमध्ये आता निकाल या प्रकरणाचा कोण लावणार, तर तेच ज्ञानेश कुमार जे इलेक्शन कमिशनचे चेअरमन आहेत त्यांच्याकडे जावं लागणार आणि तिथं जाऊन ऋतुव्रता बॅनर्जींनी आपली बाजू मांडली. त्यांनी आता सांगितलंय दोन्ही कॅम्प्सना, ममता बॅनर्जींच्या कॅम्पला आणि ऋतुव्रता बॅनर्जी यांच्या कॅम्पला, की दोघांनी देखील आपणच खरी टीएमसी आहोत हे सिद्ध करण्यासाठी आपले सगळे पुरावे, दावे, प्रतिदावे जे काय आपल्याकडे असेल डॉक्युमेंट्स ते सगळं घेऊन या इलेक्शन कमिशनच्या ऑफिसमध्ये 6 जुलैला यायचं आणि 5:30 वाजेपर्यंत हे सगळं प्रूव्ह करायचं. आता हे प्रूव्ह केल्यानंतर हे बरोबर आहे की चूक आहे हे ठरवायचा अधिकार परत एकदा इलेक्शन कमिशनच्या चेअरमनना असणार आहे. ज्या इलेक्शन कमिशनच्या चेअरमनना ममता बॅनर्जींनी निवडणुकीच्या काळात एक विलन करायचा प्रयत्न केला. आता इलेक्शन कमिशन यामध्ये बरोबर होती, चूक होती, हा नंतरचा भाग होता. सगळ्या गोष्टी या केंद्र सरकारने ठरवलेल्या नियमाप्रमाणे किंवा इतर गोष्टींप्रमाणे होत होत्या. इलेक्शन कमिशन बरोबर त्यांनी ज्या पद्धतीने दुश्मनी केली, खरं तर निकालात जे दिसलं त्यावरून दिसलं की पश्चिम बंगालनं ममता बॅनर्जींना नाकारलेलं होतं. इलेक्शन कमिशननं सगळं काही घडवून आणलेलं नव्हतं आणि प्रत्येक वेळेला तुम्ही इलेक्शन कमिशनला दोषी पकडू शकत नाही. त्यामुळे इलेक्शन कमिशन काय निकाल देईल हे आता कुणीही प्रेडिक्ट करू शकतं, तुम्हीही प्रेडिक्ट करू शकताय. त्यामुळं ममता बॅनर्जींचं पार्टी ऑफिस गेलंय. ममता बॅनर्जींचे पार्टीचे 440 कोटी रुपयांचे जे फंड्स आहेत ते देखील जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळं आजपर्यंत शिवसेनेच्या बाबतीत, राष्ट्रवादीच्या बाबतीत देखील जे घडलं नव्हतं ते ममता बॅनर्जींच्या बाबतीत घडतंय. आता या सगळ्या घटना एका बाजूला पश्चिम बंगालमध्ये घडतायत, आपण त्याच्यावरती रोजचं रोज ट्रॅक ठेवत नाही, पण तरी देखील दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात मागच्या 15 दिवसात शिवसेनेचे 6 खासदार फुटले. याच्याच बरोबर असंही बोललं जाते की शिवसेनेचे आणखी 14 ते 15 आमदार हे शिंदे सेनेच्या संपर्कात आहेत, त्यामुळे ते देखील फुटू शकतात. आता सध्या शिवसेना खरी कुणाची हा प्रश्न कोर्टात आहे. कोर्टानं मागच्या 4 वर्षात अजूनही निकाल दिलेला नाही, त्यामुळे नेमकं काय घडणार हे समजत नाही. अमित शहा तर आता ऑलरेडी बोलायला लागलेत की शिंदे गट आणि ठाकरे गट असे कुठले गट शिवसेनेत नाहीत, शिवसेना एकच आहे. त्यामुळं एक धोका आता शिवसेनेला देखील आहे आणि त्यासाठी शिवसेनेने सावध व्हायला हवं. कारण अजून देखील उद्धव ठाकरेंच्या हातात आणि शिवसेनेच्या ठाकरे सेनेच्या हातात अजून देखील शिवसेना भवन आहे. ज्या शिवसेनाचा भवनाचा पाया बाळासाहेब ठाकरेंनी घातला, दादरमधलं हे शिवसेना भवन हेच शिवसेनेचं एक पार्टी हेडक्वार्टर आहे असं मानलं जातं. त्यामुळं जर हे पश्चिम बंगालमध्ये घडू शकतं, तृणमूल भवनच्या बाबतीत घडू शकतं, तर हे महाराष्ट्रात देखील घडू शकतं. त्यामुळं महाराष्ट्रातल्या शिवसेनेच्या नेत्यांनी या बाबतीत सावध राहायला पाहिजे. कारण एकदा प्रकरण कोर्टात गेलं किंवा इलेक्शन कमिशनकडे गेलं तर त्याचं काय होईल काय नाही हे कुणाच्या हातात राहत नाही. त्याचा निकाल मग ज्या वेळेला त्या वेळेला लागेल आणि तोपर्यंत पक्षाची काय अवस्था होईल हे सांगता येत नाही. ऑलरेडी उद्धव ठाकरेंचा पक्ष हा डिफेन्सिव्ह मोडवर आहे. त्यांना उरलेले आपले खासदार आणि उरलेले आमदार सांभाळणं हे त्यांच्यासमोरचं चॅलेंज असणार आहे. त्यामुळे या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. ही होती पश्चिम बंगालमधली ममता बॅनर्जींची परिस्थिती आणि या परिस्थितीतून एक उद्धव ठाकरेंसाठी पुढच्याच ठेच मागचा शहाणा या पद्धतीनं थोडंसं काहीतरी शिकण्यास हरकत नसावी. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.